नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यभरात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. विजयी उमेदवारांमध्ये मोठा जल्लोष आहे. त्यातच आता जेजुरीमधून एक धक्कादायक घटना पुढे आली असून नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जेजुरी गडावर भंडारा उधळताना आगीचा भडका उडालाय. या घटनेत नवनिर्वाचित नगरसेवकांसह तब्बल 16 जण गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जेजुरीत नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान जेजुरीतील खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पहिल्या पायरीवर भंडाऱ्याची उधळण करत असताना अचानक आगीचा भडका उडाला. या आगीत आत्ताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे, त्यांचे पती राहुल घाडगे जखमी झालेत. तसंच प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा जखमींमध्ये सहभाग आहे. त्याचबरोबर 16 जण या आगीत गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये रुपाली खोमणे, विलास बारभाई, सानिका गाढवे, संस्कार गलांडे, देवल बारभाई, मनीषा चव्हाण, रजनी बारभाई, स्वप्नील लाखे, अनिल बारभाई, गणेश चव्हाण, निशादादा भालेराव, लक्ष्मी माऊली खोमणे, मोनिका राहुल घाडगे, राहुल कृष्णा घाडगे, स्वरूपा जालिंदर खोमणे, उमेश भंडलकर यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत या संपूर्ण घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला. प्राथमिक तपासात भेसळयुक्त आणि ज्वालाग्राही भंडाऱ्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच हा अपघात झालाय. भविष्यात अशा भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई करण्यात येईल असं नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितलंय. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.